हमारे जयंतराव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेलं भाषण अख्ख्या देशात व्हायरल झालं। हे भाषण कमालीचं वादग्रस्त ठरलं। अगदी देशातील मोठमोठ्या नेत्यांनी आणि न्यूज चॅनल्सनी फडणवीसांवर जोरदार टीका केली, कारण देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भाषण करताना काही वादग्रस्त शब्द वापरले। कुत्ते, भाडे के टट्टे असे ते शब्द होते। पण हे भाषण ऐकताना एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का? हे भाषण करताना फडणवीसांनी अनेक वेळा एका नेत्याचं नाव घेतलं। तो नेता म्हणजे जयंत पाटील। 7,000 कोटी पाण्यात गेले। जयंतराव, आजमी साहब, हमारे जयंतराव जी ने सही बात कही, जिनको कुत्ता नहीं पहुंचता वो आजकल सोशल मीडिया पर आकर सबको गाली देते हैं, मुख्यमंत्री को भी गाली देते हैं। ऐसे कुछ भाड़े के टट्टे महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ईश्वरपूरचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार। पण ज्या जयंतरावांचं नाव घेऊन फडणवीसांनी भाषण केलं, त्याच जयंतरावांच्या मागं फडणवीस हात धुवून लागलेत की काय, अशा प्रकारची चर्चा सध्या सुरू आहे। आणि त्याला कारणही तसंच आहे। ज्या ईश्वरपूर नगर परिषदवर जयंत पाटलांची एक हाती सत्ता आहे, त्याच ईश्वरपूरचे नगराध्यक्ष थेट अपात्र ठरले आहेत। आता जे नगराध्यक्ष अपात्र ठरले आहेत ते आनंदराव मलगुंडे जयंत पाटलांचे एकदम जवळचे आणि विश्वासू मानले जातात। त्याच ईश्वरपूर शहरावर चांगलं वजन आहे। याच आनंदराव मलगुंडेंनी निवडणुकीत तब्बल 8,000 मतांच्या फरकानं मोठा विजय मिळवला होता। पण ही कारवाई फक्त त्यांच्यापुरतीच मर्यादित राहिली नाही। त्यांचे बंधू नगरसेवक सुनील मलगुंडे यांचं नगरसेवक पदसुद्धा रद्द करण्यात आलं। आता हे मलगुंडे बंधू जयंत पाटलांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात। पण दोघांचं पद रद्द का करण्यात आलं? तर आरोप असा आहे की मलगुंडे बंधूंनी अतिक्रमण करत हॉटेल बांधलं। आता हेच अतिक्रमण करणं त्यांना चांगलंच भोवलं। पण आता सांगलीत चर्चा ही आहे की ही सगळी कारवाई थेट मंत्रालयामधून झाली। काहीच महिन्यांपूर्वी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत जयंत पाटलांनी भाजपचा धुव्वा उडवला होता। आता याच निवडणुकीचा बदला म्हणून ही कारवाई झाली की काय, अशी सांगलीमध्ये चर्चा सुरू आहे। पण जयंत पाटलांना फक्त हाच एक मोठा धक्का बसलेला नाही। त्याआधी 28 जूनला जयंत पाटलांना अजून एक मोठा धक्का बसला होता। सध्या सांगली जिल्हा बँक जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली आहे। पण या जिल्हा बँकेला थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं कारणे दाखवा नोटीस धाडली आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या बँकेवर आणि जयंत पाटलांवर गंभीर आरोप केले होते। पुढे रिझर्व्ह बँकेनं सांगली जिल्हा बँकेला नोटीस दिली। सर्वात विशेष म्हणजे येत्या काही महिन्यांमध्ये सांगली जिल्हा बँकेची निवडणूक लागणार आहे। आता या निवडणुकीत पुन्हा एकदा भाजप आणि जयंत पाटील यांच्या टोकाचा संघर्ष होणार आहे। आता या सगळ्या घटना माजी मंत्री जयंत पाटील यांच्याच भोवती फिरत आहेत। आधी त्यांच्या नेतृत्वाखालील जिल्हा बँकेला नोटीस आली। त्यानंतर ज्या नगर परिषदवर त्यांची एक हाती सत्ता आहे, त्या नगर परिषदेचे नगराध्यक्ष अपात्र ठरले। त्यांच्यासोबतच त्यांच्या बंधूंचं पद रद्द झालं। एकीकडे अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस जयंतरावांचं नाव घेऊन बोलत आहेत आणि दुसरीकडे तेच देवेंद्र फडणवीस जयंत पाटलांचा करट कार्यक्रम करण्याच्या तयारीमध्ये असल्याचं बोललं जात आहे। आता यात सर्वात विशेष हे आहे की काहीच दिवसांपूर्वी जयंत पाटलांचे भाचे प्राजक्त तनपुरेंनी भाजपात प्रवेश केला आहे आणि नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीत ते अहिल्यानगरमधून भाजपचे आमदार म्हणून निवडून आले। आधी देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांचा भाचा फोडला, पण आता देवेंद्र फडणवीस जयंतरावांना अडचणीत का आणतायत याबद्दलची चर्चा सुरू आहे। नक्की काय घडते सांगलीत? जयंत पाटलांच्या विरोधातील या कारवाई नक्की कोणाच्या मर्जीने होत आहेत? फडणवीस खरंच जयंत पाटलांच्या मागे लागलेत का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। जयंत पाटील हे राज्यातील एक अत्यंत अनुभवी आणि वजनदार नेते आहेत। सांगली जिल्ह्यात त्यांचं निर्विवाद वर्चस्व आहे, पण संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात जयंत पाटील हेच एकमेव असे नेते आहेत ज्यांच्याकडे संघटनेची धुरा आणि जनतेचा मोठा पाठिंबा आहे। त्यामुळेच विरोधकांच्या रडारवर ते असणं स्वाभाविक आहे। ईश्वरपूर नगरपालिकेच्या निवडणुकीचा विचार केला तर तिथे जयंत पाटलांची पकड किती मजबूत आहे हे स्पष्टपणे दिसून येतं। मागील वर्षी डिसेंबर महिन्यात जेव्हा संपूर्ण राज्यात आणि सांगली जिल्ह्यात भाजप आणि महायुतीचा विजय रथ सुसाट होता, तेव्हा ईश्वरपूरमध्ये मात्र चित्र पूर्णपणे वेगळं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर ईश्वरपूरमध्ये आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती।
एवढंच नाही तर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणुकीच्या काळात ईश्वरपूरमध्ये ठाण मानून बसले होते. विरोधकांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. महायुतीच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभा घेतली होती. मात्र निकालाच्या दिवशी सर्वांनाच धक्का बसला. जयंत पाटील आणि शरद पवार गटानं ईश्वरपूरवर एक हाती सत्ता मिळवत भाजपला पराभवाची धूळ चारली. 30 पैकी तब्बल 23 जागा जिंकून जयंत पाटलांनी आपला बालेकिल्ला पुन्हा एकदा सुरक्षित केला. जयंत पाटलांच्या विरोधात एकवटलेल्या भाजप, एकनाथ शिंदे गटाची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आघाडीला अवघ्या 8 जागांवर समाधान मानावं लागलं होतं. याच निवडणुकीत आनंदराव मलगुंडे नगराध्यक्ष म्हणून निवडून आले होते. तब्बल 8,000 मतांनी ते निवडून आले. परंतु आता निवडणुकीत पराभव न करता आल्यानं भाजप आणि देवेंद्र फडणवीस आता इतर मार्गांनी जयंत पाटलांना अडचणीत आणत असल्याचा आरोप जयंत पाटलांचे कार्यकर्ते करत आहेत. दुसरीकडे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा विषय अत्यंत गंभीर वर्णावळ येऊन ठेपला आहे. या बँकेवर जयंत पाटलांचं वर्चस्व अनेक वर्षांपासून आहे. नोव्हेंबर 2021मध्ये झालेल्या मागील निवडणुकीत महाविकास आघाडीनं 17 जागा जिंकून बँकेवर पुन्हा एकदा जयंत पाटलांच्या नेतृत्वाखालील गटाचं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीने 9, काँग्रेसनं 5 आणि शिवसेनेनं 3 जागा जिंकल्या होत्या. तर भाजपला केवळ 4 जागांवरती विजय मिळवता आला होता. आता या बँकेची निवडणूक याच वर्षी नोव्हेंबर महिन्यात लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत रिझर्व्ह बँकेनं बजावलेली कारणे दाखवा नोटीस ही जयंत पाटलांच्या समर्थकांसाठी मोठा चिंतेचा विषय बनलेला आहे. या नोटीसमध्ये संचालकांवर चुकीच्या पद्धतीने कर्ज वाटप, नियमबाह्य कर्जमाफी आणि आर्थिक गैरव्यवहारांचे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. नाबार्डच्या तपासणीत या बँकेच्या आर्थिक कारभारात मोठ्या त्रुटी समोर आल्या आहेत. अनेक संचालकांनी स्वतःच्या संस्था, कारखाने आणि नातेवाईकांना कोट्यवधींची कर्ज दिली आणि ती नंतर नियमांचं उल्लंघन करून माफही केली असे गंभीर आरोप आहेत. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी या मुद्द्यावरून जयंत पाटलांना उघडपणे आव्हान दिलं आहे. बँकेची अनेक खाती KYC न घेताच ॲक्टिव्ह केल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. रिझर्व्ह बँकेनं यावर लेखी उत्तर मागितलं असून उत्तर समाधानकारक नसल्यास थेट कारवाईचा इशारा दिला आहे. एकीकडे ईश्वरपूर नगरपालिकेत नगराध्यक्षांचं पद जाणं आणि दुसरीकडे जिल्हा बँकेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होणं या दोन्ही गोष्टींचा थेट संबंध जयंत पाटलांच्या राजकीय साम्राज्याला खिंडार पाडण्याशी जोडला जात आहे. त्यातच लवकरच जिल्हा बँकेची निवडणूक होणार असल्यानं या गोष्टी जयंत पाटलांच्या विरोधात जात आहे आणि थेट भाजपच्या पथ्यावर पडत आहे. जयंत पाटील 1990 पासून आमदार म्हणून निवडून येत आहे. 1990 ते 1999 पर्यंत जयंत पाटील काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 1999 पासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार राहिले. पण 2023मध्ये जेव्हा पक्ष आणि आमदारांनी अजित पवारांचं नेतृत्व स्वीकारलं तेव्हा मात्र जयंत पाटील शरद पवारांसोबतच राहिले. ईश्वरपूरची मागची 2024ची विधानसभा निवडणूक चांगलीच गाजली होती. जे जयंत पाटील नेहमी मोठ्या मताधिक्याने निवडून यायचे त्या जयंतरावांना मागच्या निवडणुकीत विजयासाठी मोठा संघर्ष करावा लागला. इथून अजित पवारांनी राष्ट्रवादीकडून निशिकांत भोसलेंना तिकीट दिलं. तिकीट तर दिलंच, पण अजितदादांनी निशिकांत भोसलेंना ताकदसुद्धा दिली आणि भोसलेंनी जयंत पाटलांना विजयासाठी झुंजावलं. आधीच विधानसभेत संघर्ष आणि आता नगराध्यक्ष पदावर असणाऱ्या नेत्याचं पद रद्द होणं, जिल्हा बँकेला आलेली नोटीस यामुळं जयंत पाटील सध्या प्रचंड अडचणीत सापडलेले दिसत आहेत. आता त्यांना अडचणीत आणणारा मंत्रालयातील नेता इतर कोणी आहे का की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत याबाबतची चर्चा सध्या सांगलीमध्ये सुरू आहे. याआधीच त्यांचे भाचे प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये गेलेले आहेत. त्यानंतर लगेचच जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात सुरू झालेली ही कायदेशीर कोंडी हे सर्व योगायोग नसून एक सुनियोजित रणनीती असल्याचा संशय आता निर्माण झाला आहे. आता जयंत पाटील या संकटातून मार्ग कसा काढतात आणि सांगलीच्या राजकारणात काय नवे वळण येतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तसंच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की फॉलो करा.